नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना दुसरा पंधरवडा जो आहे तो काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्या मानाने पहिला पंधरवडा जो आहे तो आधी ठरवलेली कामे सहज होतील असा आहे. त्यामुळे महत्त्वाची कामं पहिल्या पंधरवड्यात तुम्ही उरकून घ्या, कारण दुसऱ्या पंधरवड्यात अशा अडचणींचा सामना करावा लागला तर थोडंसं आपलं मानसिक धैर्य कमी होतं. तर ते कमी व्हायला नको असेल तर तुम्ही पहिल्या पंधरवड्यात चांगल्या गोष्टी, आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्या. अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसून येते. त्याचप्रमाणे काही गोष्टी लांबणीवर जातील अशा शक्यता दिसून येत आहेत दुसऱ्या पंधरवड्यामध्ये. म्हणून पहिल्या पंधरवड्यावर जास्त फोकस करा आणि त्या जास्तीत जास्त ह्याच्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, या महिन्यामध्ये पतिपत्नींनी आपले संबंध जास्त सेन्सिटिव्ह होतील असं मला या महिन्यात दिसून येत आहे. तर एकमेकांचा योग्य आदर करा, एकमेकांकडे योग्य प्रकारे लक्ष द्या आणि आपल्या प्रमाणेच समोरच्याचाही मान राखा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे संबंध थोडे तणावपूर्ण होतील असं मला या ठिकाणी दिसतं आहे. तर ते तणाव जे आहेत ते योग्य संवाद साधून संपवा, म्हणजे त्याचं गांभीर्य काही तेवढं राहणार नाही. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये वाहनापासून काहीतरी आपल्याला त्रास दिसून येतो. वाहनावर खूप खर्च करावा लागणे किंवा अनाठाई काही खर्च करावा लागणे असं दिसून येत आहे. त्याचप्रमाणे वाहन चालवताना काही त्रास होण्याची शक्यता दिसून येते. टायर बर्स्ट झाला, काहीतरी अचानक रेडिएटर फाटला, अशा प्रकारे काही तत्संबंधी ज्या काही आहेत त्या गाडीतून, आपल्या वाहनातून काहीतरी धोके दिसून येतात. तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, योग्य प्रकारे लक्ष द्या असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं थोडं खच्चीकरण होईल असे प्रसंग किंवा वातावरण असं बनेल की यामध्ये बाकीच्यांचा सपोर्ट आपल्याला राहणार नाही किंवा आपण बोललेल्या त्या सगळ्या काही गोष्टींना विरोध केला जाईल असं दिसून येतं. पण ठीक आहे, त्याचाही तुम्ही विचार करा आणि पुन्हा रिअरेंज करून, रिऑर्गनाईज करून कशा प्रकारे ते योग्य करता येईल असाही प्रयत्न करा. या दोन गोष्टी जर केल्यात तर तुमच्या अडचणींवर तुम्ही मार्ग काढू शकता आणि पुढे जायला काही त्रास दिसत नाही आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपली विशेषतः पावलं आणि घोटे याचे जे काही आजार कोणाला असतील पहिल्यापासून, तर त्यांना त्याकडे या महिन्यात विशेष लक्ष द्या. कारण पूर्वीपासून चालत आलेले जे काही त्रास आहेत किंवा रोग आहेत त्या रोगाकडे आता दुर्लक्ष केलं तर जागेवरच खिळून बसावं लागेल असं दिसतं. तर त्याकडे, आपल्या पायाकडे दुर्लक्ष, पावलाकडे करू नका. रक्त साकळणे किंवा असं काहीतरी फ्रोझन वगैरे असे जे काही गोष्टी असतात त्याकडे आपल्याला विशेष लक्ष या महिन्यात द्यावं लागेल. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत किंवा जी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना अनपेक्षित काही अडचणींचा सामना करावा लागेल किंवा आपल्या पेपरवर्कमध्ये काही फॉल्ट निघू शकतो, अनावश्यक, अनपेक्षित. तर त्याकडे लक्ष द्या आणि जे पेपर्स आवश्यक आहे ते पूर्ती करून त्याच्यासाठी योग्य आपण जे आहे तो प्लॅटफॉर्म मिळवण्याचा प्रयत्न करा. स्वतः जे अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांनी गाफील राहू नका, कारण तोंडी परीक्षेमध्ये त्यांना गुंडाळून ठेवू शकतात किंवा तोंडी परीक्षा त्यांना वाईट जाऊ शकते. असं मी मुद्दाम तुम्हाला सल्ला देतो आहे, कारण हा परीक्षेचा महिना आहे. म्हणून कन्या राशींच्या व्यक्तींना तोंडी परीक्षेमध्ये त्याने विशेष आपली काळजी घ्या किंवा असं आपण कुठेतरी फसणार नाही ना, चुकीची उत्तर देणार नाही ना, यासाठी विशेष अभ्यास करायला हरकत नाही. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कौटुंबिक कारणाने आपल्याला सपोर्ट आपल्या कुटुंबियांचा राहील. म्हणजे काही वेळेला आपल्याला सपोर्ट करणारे असे कुटुंबीय लागतात. तर ते असले तरीसुद्धा
उघडपणे पाठिंबा देतील असं नाही आहे, पण या महिन्यात मात्र ती शक्यता दिसून येते. आपल्या प्रत्येक प्रोजेक्टला, प्रत्येक कार्याला उघडपणे पाठिंबा जाहीर करून आपल्याला हवी ती मदतही आपल्याला मिळवता येईल. मित्र आणि भावंड यामधून थोडी फसगत होण्याची शक्यता दिसून येते. अतिविश्वास टाकला आपल्या मित्रांवर किंवा अति काहीतरी गोष्ट झाली तर त्यामध्ये आपण फसण्याची शक्यता दिसून येते. विशेषतः ज्या मित्रमंडळींना असे जे काही वाईट नाद आहेत किंवा असे काही जे काही गोष्टी वाईट गोष्टी आपण त्याला म्हणूया संगत आहे, तर अशा संगतीने काही फसण्याची शक्यता दिसून येते किंवा ओढले जाण्याची शक्यता दिसून येते. तर अशा मित्रांपासून सावध राहा, त्यांच्यामध्ये फसू नका किंवा गुंतू नका की ज्या गोष्टीमध्ये आपलं नुकसान आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उत्पन्न आपल्याला आवश्यक असणारं उत्पन्न आपल्याला नक्की आहे, ते मिळणार आहे आणि जे काही मिळणारं उत्पन्न आहे ते योग्य मार्गाला सुद्धा जाणार आहे किंवा योग्य मार्ग त्यातून आपल्याला दिसणार आहे. अशा गोष्टी यामध्ये दिसून येतात. कलाकारांना हा महिना जो आहे तो विशेष प्रावीण्याचा नसला तरी उल्लेखनीय अवश्य आहे. म्हणजे उल्लेखनीय कार्य किंवा कर्म त्यांच्या हातून निश्चित घडेल आणि त्या कला तशी जी आहे ती त्यांना त्याच्यात निपुणता आणखीन सुधारणा करण्याची संधी प्राप्त होईल. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, जे नोकरी करणारे लोक आहेत किंवा जे अनेक वर्ष नोकरीतून आता काहीतरी धंदा करण्याचा काही विचार करतायत अनुभवाच्या जोरावर, त्यांनी हळूहळू तशी पावलं टाकायला हरकत नाही. म्हणजे आज ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली तर ती प्रत्यक्षात यायला 4 ते 6 महिने जातील, पण ते तुमच्या स्फुरण आधी येऊ दे. हा महिना त्यासाठी आहे, तर तुम्ही ते स्फुरण येऊन त्याप्रमाणे हळूहळू ते तुम्ही कार्य पुढे 6 महिन्यात प्रत्यक्षात अंमलात आणू शकता. जे नोकरी करणारे लोक आहेत, जे आपल्या नोकरीसाठी नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनीसुद्धा हळूहळू प्रयत्न करायला हवेत किंवा आपण आहोत त्या ठिकाणी पूर्वसूचना द्यायला हरकत नाही की मला इतकी अपेक्षा आहे की अपेक्षा जर पूर्ती होणार नसेल तर मी दुसरा मार्ग मी बघणार आहे, अशी एक सूचना त्यांनी द्यायला आपल्या नोकरी करत असलेल्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांना द्यायला हरकत नाही. हे होतं कन्या राशींना मार्गदर्शन.